नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। श्री गजानन महाराजांच्या भक्ती मार्गावरती चालत असताना फक्त महाराजांची भक्ती करणे किंवा सेवा करणे किंवा नामजप करणे एवढंच नाही। आपण जेव्हा महाराजांची भक्ती सेवा करत असतो तेव्हा आपला अंतर्बाह्य बदल हा होत असतो। म्हणजे आपल्या अंतर्मनातून आपण बदलतोच, आपले विचार बदलतात, आपल्या सवयी बदलतात। त्यासोबतच बाह्य स्वरूपामध्ये आपलं बाह्य स्वरूप देखील बदलते, आपल्या आजूबाजूचे जे नाते आहेत ते देखील बदलायला सुरुवात होतात। आपल्या जीवनाशी अनेक लोक जोडले जातात किंवा असे भरपूर लोक असतात की आपल्या जीवनातून ते निघून देखील जातात, आपल्यापासून ते दूर देखील होतात। तर यामध्ये महाराजांचंच नियोजन असते की ज्या व्यक्तीपासून आपल्याला धोका आहे किंवा जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असणे गरजेचं नाही, महाराज त्या व्यक्तीला महाराजांच्या भक्तापासून दूर करतात। आणि हे आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्याला लक्षात येते की ती व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये असणे हे गरजेचं नव्हतं। महाराजांचं हे नियोजन होतं की ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून निघून जावी, ती व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये असणे हे माझ्यासाठी धोकादायक होतं किंवा ते माझ्यासाठी अर्थहीन गोष्ट होती। त्यामुळे ती व्यक्ती माझ्या आयुष्यामधून महाराजांनी दूर केली आहे। आपण महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हावं। म्हणजे त्या व्यक्तीचं असं होते की कुठला तरी एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीसाठी तो त्याचं संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीला समर्पित करून देतो। म्हणजे त्या व्यक्तीच्या तो पूर्णपणे आहारी गेलेला असतो। म्हणजे मग ते मैत्रिणीचं रिलेशन असो किंवा मित्रांचं रिलेशन असो किंवा कुठलंही रिलेशन असो, कुठल्याही व्यक्तीच्या एवढं आहारी जाणे गरजेचं नाही। तुम्हाला जर का आहारी जायचंच आहे तर तुम्ही महाराजांच्या आहारी जा, महाराजांच्या नामाच्या आहारी जा, त्यामुळेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे। म्हणजे कोणाच्या आयुष्यामध्ये असं होते की कुठला तरी एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या भोवतीच आयुष्य हे फिरते, तो व्यक्ती जीवनाचा केंद्रबिंदू वाटायला लागतो। म्हणजे असं होते की हा व्यक्ती जर का बाहेर कुठे गेला किंवा मग मैत्रिणीमध्ये देखील तसं होते की शेजारी जरी असले तरी देखील तसं होते की ही व्यक्ती कुठेतरी गेली, मग माझं कसं होईल, गावाला गेली मग मी कसे हिच्याशिवाय राहू। परंतु हे खरोखर खूप चुकीचं आहे। आपण महाराजांच्या नामस्मरणामध्ये वेळ घालवायला हवा। खूप सुंदर काही व्यक्तींच्या सोबत आपली नव्याने ओळख होते। म्हणजे आपण देखील आध्यात्मिक मार्गावरती असतो आणि ते देखील आध्यात्मिक मार्गावरती असतात। तर अशा सुंदर आणि छान व्यक्तीच्या सोबत जर का आपली नव्याने ओळख होत असेल, आपल्या जीवनामध्ये जर का ते व्यक्ती येत असेल तर हा देखील महाराजांचा आशीर्वादच समजावा, ही देखील महाराजांची कृपा समजावी की नवीन लोक मला भेटत आहेत आणि मला अजून महाराजांच्या सानिध्यामध्ये ते नेत आहेत। कारण की महाराजांच्या कृपेनेच या सगळ्या गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये, जे आध्यात्मिक मार्गावरती आहेत, जे भक्तिपथावरती आहेत। त्यामुळे आपण महाराजांच्या अजून समीप जाणार आहोत। त्यांच्यामुळे महाराजांचं नामस्मरण आपल्याकडून घडणार आहे किंवा महाराजांची नव्याने आपल्याला ओळख होणार आहे। अशी व्यक्ती जर का आपल्या आयुष्यामध्ये आले तर हे आपलं नशीबच समजावं, अहोभाग्य समजावं की महाराजांनी आपल्यावरती कृपा केली आहे। आणि एखादी व्यक्ती आपला दोष नसताना आपल्यासोबत बोलणं बंद करते तर ही देखील एक महाराजांची इच्छा असते। महाराज हे सर्व काही व्यवस्थित करतात। महाराजांचं ते नियोजन असते की ती व्यक्ती आपल्यासोबत न बोललेलीच बरी असते। त्यामुळे महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हावं। आणि खरंच म्हणजे जसं जर का बघायला गेलं तर तेच खरं असते की आयुष्यामध्ये जीवन जगत असताना महाराजांच्या शिवाय कोणीच नाही। प्रत्येक बाहेरचा जो व्यक्ती आहे तो त्याच्या स्वार्थी भावनेने आपल्यासोबत जोडला गेलेला असतो। म्हणजे जगच असं आहे, जगाचा तो नियमच आहे की त्या व्यक्तीला आपल्याकडून काहीतरी स्वार्थ हवा असतो। म्हणजे त्या व्यक्तीचा आपल्यासोबत काहीतरी मतलब असतो, तेव्हाच ती व्यक्ती आपल्यासोबत जोडली गेलेली असते। म्हणजे बिना स्वार्थाचं कोणी कोणासोबत जोडल्या गेलेले नसतात। एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असा असतो की समोरच्या व्यक्तीला तो केंद्रबिंदू मानायला लागतो। म्हणजे त्या व्यक्तीच्या भोवतीच त्याचं संपूर्ण जीवन फिरत असते। तो व्यक्ती जर का आपल्या आयुष्यामध्ये नसला तर आपलं आयुष्य कसं जगायचं आहे याबद्दलचा प्रश्नचिन्ह त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होतो। म्हणजे तो एवढा त्या व्यक्तीच्या आहारी गेलेला असतो। परंतु खरं जर सांगायचं झालं तर बाहेरचं जग हे असंच आहे। बाहेरचं जग हे स्वार्थी आहे। कुठला तरी स्वार्थ त्या व्यक्तीचा आपल्यासोबत जोडला गेलेला असतो। म्हणजे जे व्यक्ती आहेत ते आपल्याला नैराश्य देतील, आपल्याला दुःख देतील, परंतु महाराजच एक असे आहेत ते आपल्याला कधीही दुःख देणार नाहीत। बाहेरच्या जगातून प्रतारणा मिळू शकते परंतु एक असे आहेत की ते आपली कधीही प्रतारणा करणार नाहीत। महाराजच एक असे आहेत की ते आपल्याला आपल्या गुणदोषासोबत आपला स्वीकार करत असतात। त्यामुळे तुम्हाला जर का कोणाच्या आहारी जायचं असेल तर महाराजांच्या आहारी जा, महाराजांच्या नामजपाच्या आहारी जा। त्यामुळेच महाराज आपल्याला सांभाळणार आहेत। आणि बाहेरचं जर का नात्यांचा जर का विचार केला तर काही नाते आपल्यापासून दूर जातात, तसेच काही नाते आपल्यासोबत जोडल्या देखील जातात, जे आपल्या कामाचे नाही किंवा जे वाईट आहेत त्यांच्यामुळे आपलं देखील नुकसान होणार आहे। अशी नाते आपल्यापासून दूर जातात। महाराजांचं ते नियोजनच असते की अशी जी व्यक्ती आहे ते महाराज आपल्यापासून दूर ठेवतात आणि महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हा
आणि काही लोक आपल्या जीवनामध्ये प्रवेश देखील करत असतात, आपल्या आयुष्यामध्ये नवीन नवीन लोक हे जोडल्या गेलेले असतात, तर त्यांचा स्वीकार देखील करा. कारण की त्यांचं ते नियोजन आहे की जे आपल्या कामाचे नाहीत ते आपल्यापासून दूर करायचे आहे आणि जे आपल्यासाठी योग्य आहेत, ज्यांच्यामुळे आपली अजून आध्यात्मिक प्रगती होणार आहे, ते आपण त्यांच्या सानिध्यामध्ये जातो, आपण अजून आध्यात्मिक मार्गावरती चालतो, भक्तिपथावरती आपण अजून. मी बघाल की जेव्हा आपण महाराजांची जास्तीत जास्त भक्ती करायला, सेवा करायला सुरुवात करू, तेव्हा आपलं अंतर्मन आपल्याला काही गोष्टीचं संकेत करत असते की जसे की एखाद्या व्यक्तीसोबत आपण जर का बोललो तर आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही, किंवा कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीसोबत आपण बोललो तर आपल्याला छान वाटते, समाधान वाटते. तर जेव्हा तुम्हाला कुठल्या एखाद्या व्यक्तीसोबत बोलल्याच्या नंतर छान वाटत असेल, समाधान वाटत असेल, तर त्या व्यक्तीसोबत आपण आपलं रिलेशन कंटिन्यू करायला हरकत नाही. रिलेशन कुठले असू शकते, म्हणजे मैत्रिणीचं रिलेशन असू शकते, शेजारणीचं रिलेशन असू शकते, कुठलंही रिलेशन असू शकते, मित्रांचं रिलेशन असू शकते. आपण बाहेरचं जग हे बघतो की बाहेरच्या जगामध्ये खूप जास्त आत्ता जो आहे तो खूप कमी लोक जे आहेत ते चांगले आहेत आणि खूप लोक असे आहेत की त्यांना वाईट मार्ग म्हणजे वाईट मार्गावरती जे जास्त चालतात. मग ते वाईट मार्ग कुठले असो, खाण्यापिण्यापासून तर अनेकशा गोष्टी अशा आहेत की ते वाईट गोष्टी ह्या करत असतात. तर आपण त्या महाराजांची जेव्हा आपण सेवा करत असतो, आपण महाराजांची भक्ती करत असतो, त्यावेळी आपल्याला योग्य मार्गावरती चालण्याची प्रेरणा महाराज देतात. आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असते की या व्यक्तीपासून आपण दूर राहायला हवं, किंवा या व्यक्तीची सोबत आपण आपली मैत्री वाढवायला हवी. आपल्याला त्या गोष्टीमध्ये जाणवायला लागतो जेव्हा आपण महाराजांची भक्ती सेवा. कारण की महाराज हे सर्वोपरी आपल्या भक्ताला सांभाळत असतात, पदोपदी पावलोपावली महाराज हे आपल्या भक्ताला सांभाळतात. आपल्याला अंतर्मनातून महाराज हे नेहमी करता संकेत करत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही असा अनुभव घ्याल की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला महाराज हे संकेत करत असतात, आपल्याला प्रेरणा देत असतात की आता ही गोष्ट करायची आहे किंवा आता ही गोष्ट करायची नाही. मग जो आपल्यामधला बदल असतो तो फक्त नातेसंबंधामध्ये नसतोच, तो प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. म्हणजे आपल्याला कोणत्या व्यक्तीच्या जवळ न्यायचं आहे, कोणत्या व्यक्तीपासून दूर करायचं आहे, आपल्याला कोणत्या वेळी कोणती गोष्ट करायची आहे, कोणत्या वेळी कोणतं पाऊल आपल्याला उचलायचं आहे, हे सगळे संकेत महाराज आपल्याला आपल्या मनामधून देत असतात. आपल्या प्रेरणेमधून आपल्याला ते अंतर्मनातून आपल्याला त्या गोष्टी कळत असतात. त्यामुळे महाराजांची जास्तीत जास्त भक्ती करा, महाराजांचं जास्तीत जास्त नामस्मरण करा. यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण होणारच आहे आणि आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांचं देखील कल्याण होणार आहे. कारण आपण महाराजांची भक्ती करत असताना आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, म्हणजे आपल्या घरामधले लोक म्हणा, किंवा आपले मुलं म्हणा, किंवा आपले पती म्हणा, किंवा जो पती करत असेल त्याची पत्नी, त्याची मुलं म्हणा, हे सगळे त्या मार्गावरती चालायला सुरुवात करतात. म्हणजे एका व्यक्तीमुळे सगळ्या घराचं कल्याण हे होणार आहे. त्यामुळे महाराजांची भक्ती, सेवा, उपासना ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्या कुणाच्या व्यक्तीच्या आहारी गेल्यापेक्षा महाराजांच्या आहारी जा, महाराजाच्या नामाच्या आहारी जा. त्यामुळेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.